Sorry ass DJ. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे टेम्पोला दादा या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज सकाळ ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता मी आलेलो आहे सोमाटणे फाट्याला. आणि आपण घरातून निघालेलो 6:30 वाजता. मी टायमिंग टाकतो की जसं निघालो त्याचं एक्झॅक्टली. आणि तर आज चाललो आहे आपण पुण्यावरनं मुंबईला. आपल्याला मुंबईवरनं मटेरियल पिकअप करायचं आहे आणि पुण्यामध्ये बालेवाडीला घेऊन यायचं आहे. तर चला मित्रांनो, पटापट लवकर मुंबईला पोचू. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण का की सकाळ म्हणजे पाऊस असला घाण चालू आहे ना बेकारमध्ये ना. तर आज कसं आपण पोचतो कसं नाही मला काही कळत नाही आहे, कारण पाऊस कंटिन्यू पुण्यापासून स्टार्ट झालेला आहे, अजून पडतोयच आहे पाऊस. आणि पुढं पण मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे आणि पाऊस चालूच आहे. आता पुढचं पण काय जास्त एवढं दिसत नाही आहे. तर चला आजचा ब्लॉग आपण इथून आज स्टार्ट करू. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 6:26 झालेले आहेत आणि आपण आता निघालेलो आहे. हा लोगाचा बस स्टॉप आहे. आणि मित्रांनो, ब्लॉग बघण्याच्या आधी महत्त्वाची सूचना, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग पटापट इथून स्टार्ट करू. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो विदाउट स्किप करता नक्की बघा, कारण आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. बघू शकता पाऊस कंटिन्यू चालू आहे सकाळपासून. आता 7:30 वाजलेले आहेत. सोमाटणे फाट्याच्या पुढे आहे आपण. हिरवगार दिसते, खरं पाऊस पण लय जोरात आहे. आता मुंबईमध्ये कसं पाऊस आहे हे बघणं महत्त्वाचं आहे, नाही तर मुंबईमध्ये जर जोरात पाऊस असेल ना तर आपल्याला फजिती होणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आता लोणावळ्यामध्ये पोहोचलेलं आहे. लोणावळ्यामध्ये पाऊस बघा किती आहे. जबरदस्त पाऊस चालू आहे, जबरदस्त. तर मित्रांनो, आता खोपोलीमध्ये पोचलेलो आहे आपण. खोपोलीमध्ये जरा पाऊस कमी आहे, पाऊस थांबलेला आहे. तर थोडंसं पुढं पण वातावरण जरा बऱ्यापैकी दिसतंय. आता बघूया कसं पुढं मुंबईमध्ये वातावरण. आणि आपल्याला मुंबईमध्ये ना ठाण्यावरनं जायचं की वाशीवरनं जायचं अजून मी डिसाईड नाही केलं. पुढं गेल्याच्यानंतर ट्रॅफिकच्या हिशोबावरती आपण हे करू. मला तर वाटतं असं पनवेलवरनं गेलं ना JNPT रोडनं तर बरं पडेल. टोल पण वाचेल आपला आणि टाईम पण वाचेल. रस्ता मोकळा असतो, पटापट गाडी निघून जाईल. तर चला पटापट लवकर पोहोचू. तर मित्रांनो, 10:08 झालेत आणि आपण आता मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता ट्रॅफिक फुल जाम आहे सगळीकडं. तर मित्रांनो, मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे पिकअप लोकेशनला आणि गाडी लोडिंग चालू झालेली आहे. माल भरायचं चालू आहे गाडीमध्ये. आता गाडी भरू आणि पटापट इथनं निघू. लगेच निघायचं आहे, आपल्याला थांबायचं नाही आहे. तर मित्रांनो, गाडी लोड झालेली आहे आणि आता आपल्याला निघायचं इथनं. 12 वाजलेले आहेत बरोबर राईट डॉट. आता इथून आपल्याला बालेवाडीला पोहोचायचं आहे. बघा आता किती वेळ लागतो किती नाही आहे. तर चला पटापट निघू. तर मित्रांनो, आपल्याला पार्ट लोड भेटलेलं आहे. पार्ट लोडिंग चालू आहे. इथून आपल्याला पार्ट लोड भरायचं आहे. अजून असले 2 बॉक्स आहेत, 4 बॉक्स घेऊन जायचे आहेत पार्ट लोडमध्ये. तर मित्रांनो, आता मी मुंबईमधून बाहेर आलो आहे. आता आपल्याला जुना मुंबई पुणे हायवे लागलेला आहे आणि आपल्या येता मस्त जुगाड लागलं. तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला मी दाखवलं. ते आपल्याला पार्ट लोड भेटलेला आहे मस्तपैकी. आता आपल्या गाडीमध्ये 2 लोड आहेत आणि दोन्ही लोड आपल्याला एकाच ठिकाणी सोडायचे आहे. एका ठिकाणी म्हणजे एका एरियामध्ये सोडायचं आहे आपल्याला. तर आता जवळजवळ 3:20 झालेले आहेत. म्हणजे
ट्रॅफिक इतका भयंकर होतो ना, रस्त्यात इतके ट्रक आहेत ना, विचारायचं कामच नाही. ते बंदर रोडला पण ट्रॅफिक फुल म्हणजे फुल ट्रक जाम. आणि इकडं त्यानंतरनं जेनपेटी रोडला पण ट्रॅफिक लागली होती. त्यामुळं माझे पाय इतका दुखा लागला आहे ना, भयंकर ट्रॅफिक होती. तर जाऊन दे, एक चांगली गोष्ट आहे, आपल्याला पार्ट लोड भेटला, त्यामुळं आपली लेवल चांगली होऊन गेलेली आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला मी सांगतो की हे दोन्ही भाडं आपण कितीला घेतलं होतं, पार्ट लोड कितीला घेतलं होतं, हे सगळं तुम्हाला सांगतो. आता मी नाश्ता केला, इथं एक समोसा खाल्ला, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आता समोसा खाऊन झालेला आहे. आता एक कोल्ड्रिंक घेतलेलं आहे, मस्तपैकी एक कोल्ड्रिंक मारू, म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि आपण निघू मग पुण्यासाठी. मुंबईची एक गोष्ट तेवढी एक खरी आहे की मुंबईमध्ये उन्हाळा असू दे नाही तर पावसाळा असू दे, गरम हे होते म्हणजे होते. ट्रॅफिक पण तेवढीच आणि गरमी पण तेवढीच. काय झालं आहे, पावसामुळे रस्ते इतके खराब झालेले आहेत आणि रस्ते खराब झाल्यामुळे ट्रॅफिक लागत आहे. आणि ॲक्च्युली काय आहे, घोडबंदर रोड हा इथं सगळे ट्रान्सपोर्टचे ट्रक आहेत ना, सगळे तिकडून येतात जातात, त्यामुळं ते भयंकर जाम असतं. आणि तिथून आपल्याला ठाण्यावरून यावं लागतं. ठाणे रोड पण पूर्ण जामच होता, कारण तिकडं पण ट्रक वगैरे असतं, ते काम चालू आहे, तिकडं खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती, त्यामुळे जाम लागला. पण एवढं मात्र खरं आहे की मुंबईमध्ये गरमीमध्ये आणि पावसामध्ये दोन्ही टायमाला गरम होतो. अशी परिस्थिती आहे. तर चला, पण काय टेन्शन नाही, सगळा थकवा निघून गेला. जेव्हा मला दुसरा पार्ट लोड भेटला, म्हटलं बरं झालं, म्हटलं पार्ट लोड भेटला आणि ते पण एकाच ठिकाणी सोडायचं आहे. त्यामुळे पटदिशी घेतलं आणि ते पण आपल्याला ऑन रोडलाच भेटलं. म्हणजे ऑन द वे जे आपल्याला पुण्यासाठी जो रोड होता ना, तिथून आपल्याला 200-300 मीटर आतमध्ये जाऊन घ्यायचं होतं. घेतलेलं आहे. फिल्टरचे 4 बॉक्स आहेत, लोडिंग केलेले आहे. आता जाऊ पटापट मस्तपैकी लवकर पोचू. आता 3:30 वाजायला आलेले. आता मला वाटतं कमीत कमी एक 5:30-6च्या आसपास आपण पोचू. तर पोचू लवकरात लवकर. चला. तर मित्रांनो, लोणावळा क्रॉस केलेला आहे आणि लोणावळा क्रॉस केल्याच्या नंतर पाऊस इतका जोरात चालू आहे ना. खाली तिकडे खोपोली मुंबईमध्ये एवढा नव्हता पाऊस, पण इकडे पाऊस चालू आहे, एकदम जबरदस्त जोरात पाऊस चालू आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण भरलेलं आहे सगळं, खतरनाक पाऊस होत आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आता नेक्स्ट डे शूट करतोय आणि आता उठलो, म्हटलं ब्लॉग आपण एडिट करून टाकू, अपलोड करू, म्हणजे तुम्ही आजचा ब्लॉग बघू शकाल. आणि पाठीमाग बघू शकता आपला ब्लॉग चालू आहे टी व्हीवरती. हे बघण्यामध्ये जे आनंद आहे ना, जे सुख आहे ना, ते मी समजू शकतो की बाबा टी व्हीमध्ये ब्लॉग बघण्याचं म्हणजे काय बेनिफिट आहे. काय टी व्हीवरती म्हणजे कसं एकदम क्लिअर दिसतं, चित्र मोठं दिसतं, नाही का. हे नागपूरचा ब्लॉग लावलेला आहे मी ह्याच्यामध्ये. आणि तर चला, अशा पद्धतीनं ब्लॉग संपू. तर मी तुम्हाला सांगतो, कारण मुंबईचं जे भाडं घेतलं होतं, आपल्याला मुंबईमध्ये पिकअप करायचं होतं आणि पुण्याला सोडायचं होतं, त्याचं भाडं घेतलेलं आहे मी 5,500 रुपये. आणि त्यानंतर पार्ट लोड भेटला, त्याचं घेतले मी 2,000 रुपये, म्हणजे 7,500 रुपयाचं भाडं आहे. आणि आपल्याला डिझेल आणि टोलचा टोटल खर्च आला 2,000 रुपये. पहिलं मी डिझेल टाकलं होतं 715 रुपयाचं, त्यानंतर येताना टाकलं होतं 760 का 70 रुपयाचं काय तर टाकलं होतं, म्हणजे टोटल आपलं 1,500 रुपये डिझेल गेलं. आणि टोलला काय जे 300-400 रुपये टोलला गेले असते ना. आपला काय खर्च, एक आपण समोसा खाल्ला तर एक कोल्ड्रिंक घेतलं 30-40 रुपये आपला तो खर्च. अशा पद्धतीनं म्हणजे कालचा प्रॉफिट आपला आहे टोटल 4,000 रुपये प्रॉफिट पकडून झाला. तर चला, अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल क्लिक करायला विसरू नका, ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, आपले ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, ताकी
मला पण बरं वाटेल हो जरा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.